नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजयपूर चॅनलवर। आणि आज आपण आणलोय नवीन रेसिपी आपल्या चॅनलवर, म्हणजे वांग्याची भाजी, ते पण वांग्याची भरलेली भाजी। म्हणजे वांग्यामध्ये आपल्याला मटेरियल पूर्ण सिमीट फिमीट डांबर असं म्हणत नाही, वांग्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ते टाकून मस्त पैकी भरलेल्या वांग्याची भाजी बनवायची आज आपल्याला। तर काय म्हणता, करायचं चालू? तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो आजच्या रेसिपीची सामग्री। आज आपल्याला वांग्याच्या भाजीला काय काय लागणार आहे त्याचे साहित्य मी तुम्हाला दाखवतो। तर चला, 4 वांगे, 2 टमाटे, अद्रक लसूणचा पेस्ट 1 ते 1.5 चमचा, आणि आपण ते घेतलेलं शेंगदाण्याचं कूट अर्धा वाटी, आणि त्याच्यात घेतलाय गरम मसाला 1 चमचा, आणि धना पावडर 1 चमचा, आणि कढीपत्ता। कसं आहे, बस सिंपल आणि साधी रेसिपी आहे, पर A1 रेसिपी। तर चला, तर मित्रांनो आपण सगळं साहित्य चिरून घेतलेले, टमाटे चिरून घेतलेले, पुन्हा वांगे आपण का त्याला चिरून पाण्यात टाकलो, ठीक आहे, थोडंसं धुवायला म्हणून चिरायचे वांगे आणि पाण्यात टाकायचे, ठीक आहे। तर चला, तर त्याच्यानंतर आता आपण टाकूया त्याचं आपण भरलेलं वांग बनवणार आहे, ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि टेस्टी भरलेली वांग्याची भाजी, ठीक आहे। तर चला, तर आधी आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटामध्ये टाकायचे शेंगदाण्याचं कूट, ठीक आहे, टाकलं। त्यानंतर आपण टाकायचे मसाले, आता टाकू आपण अर्धा चमचा अद्रक लसूणचा पेस्ट, ठीक आहे, त्याच्यात आता टाकू 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, ठीक आहे। त्यानंतर टाकूया आपण काळे तिखट मिरची 1 चमचा, ठीक आहे। त्यानंतर टाकूया आपण अर्धा चमचा हळदी पावडर, ठीक आहे। त्यानंतर टाकूया आपण 1 चमचा मीठ। आता त्याला आपल्याला चांगलं मिक्स करायचं, ठीक आहे, म्हणजे कालवायचं त्याला प्रॉपर, ठीक आहे। तर मित्रांनो चला, आता आपण भरूया वांगे, ठीक आहे। पद्धतशीर असं वांगे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं मटेरियल भरायचं, कसं असं सिमेंट कसं लावतो आपण बांधकामामध्ये विटाला, असं पद्धतशीर भरायचं, ठीक आहे। असं भरलं ना चांगलं असं मस्तपैकी इकडून तिकडून पद्धतशीर भरायचं, ठीक आहे, भरलं का, ठीक आहे। 1 वांग भरला, आता दुसरं वांग घ्यायचं आपल्याला, ठीक आहे। असं सेम प्रोसेस असणार, पडायचं नाही, सिमेंट बरोबर लावायचं, माल हो माल, वांग्याचा माल येतो, पण पद्धतशीरपणे असं असं सांडी वाटून भरायचं, ठीक आहे। असं सगळं सेम पद्धतीनं भरायचं, ठीक आहे। तर मित्रांनो बघा, आता आपण वांगे भरून घेतले आहेत पद्धतशीरपणे, 4 वांगे भरलेले आहेत, कसे आणि इथं थोडंसं आपलं तसा माल उरलेला आहे, ठीक आहे। ते माल आपल्याला पुन्हा भाजीतच टाकायचे, वांगे टाकल्याच्या नंतर त्याच्यावरून, ठीक आहे। तर करायचं मग चालू, चला मित्रांनो, आता टाकूया आपण ऑइल 4 चमचे, आणि कढई आपण ठेवलेली गॅसवर, त्याच्यात टाकतो आपण ऑइल 4 चमचे। तर चला मित्रांनो, तेल तापलेलं आहे, त्याच्यात टाकू आपण जिरे मोहरी, तर मित्रांनो आता टाकू आपण कढीपत्ता, आता टाकू आपण 1 चमचा अद्रक लसूणचा पेस्ट, ते टाकून त्याला हलवून घ्यायचं आपल्याला, ठीक आहे। तर मित्रांनो आता टाकू आपण टमाटे चिरलेले, ठीक आहे। तर टमाट्याला चांगलं तेलात आपल्याला फ्राय करायचं, ठीक आहे, चांगलं मेल्ट करायचं आपल्याला टमाटर हलवून, फक्त शिरपणे टमाट्याला करायचं, ठीक आहे, चांगलं त्याला आता टमाट्याला चांगलं फ्राय होतं। मित्रांनो आता वरून थोडंसं चुटकीभर मीठ टाकायचं आपल्याला, थोडंसं मीठ टाकलं ना तर टमाटर लवकर मेल्ट होतं, ठीक आहे, लवकर फ्राय होतं, म्हणून थोडंसं मीठ। आता त्याला झाकून ठेवायचं आपल्याला 2 मिनिट, ठीक आहे, चांगलं टमाट्याला फ्राय व्हायला, मऊ व्हायला, ठीक आहे। तर मित्रांनो चला, तर आपला वेळ झालेला आहे 2 मिनिट, चांगलं बारीक लोवर आपण टमाट्याला फ्राय केलेलं आहे। आता आपण ते ओपन करून बघूया कसं आहे, प्रॉपर तेलामध्ये मेल्ट झालेले आहे। तर आपण त्याच्यात टाकूया मिरचू, ठीक आहे, मीठ, ठीक आहे। तर चला, 1 चमचा काळे तिखट मिरचू आणि 1 चमचा आपल्याला काश्मीरी लाल मिरच टाकायचे, ठीक आहे, आणि अर्धा चमचा हळद, मीठ अर्धा चमचा टाकायचं आपल्याला, ठीक आहे, कारण 1 चमचा आपण वांग्यामध्ये घातलेला त्याला मॅरिनेट करताना, म्हणून अर्धा चमचा मीठ टाकले आपण। तुम्ही मीठ तुमच्या
चवीनुसार टाकू शकता, कुणाला जास्त लागतं कुणाला कमी लागतं म्हणून त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता मीठ. ठीक आहे, आता ते टाकून आपलं हलवायचं. ठीक आहे, चांगलं तेलामध्ये. तर मित्रांनो सगळे आपण मसाले मिरचू हे टाकून त्याला हे केलेलं आहे. तर आता आपण भरलेले वांगे सोडूया मधात. ठीक आहे, तर चला. ठीक आहे, असं वांगे आपल्याला सोडायचे मधात. ठीक आहे, प्रॉपर असे वांगे सोडायचे मला. ठीक आहे, भरलेले वांगे कसं आहे असे एक 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 करून सगळे वांगे आपल्याला सोडायचे मधात. आणि वांग्याचं मटेरियल उरलेलं त्याच्या वरून टाकायचं आपलं. ठीक आहे, असं वरून मटेरियल टाकायचं उरलेलं आपल्याला. ठीक आहे, तसं बस सिंपल आणि मस्त एकच नंबर. तर मित्रांनो आता आपल्याला वांगे मधात हलवायचे थोडंसं हळूहळू. ठीक आहे, एक वेळेस पुन्हा आपल्याला त्याला झाकून ठेवायचे असे शिजण्यासाठी वांगे. ठीक आहे, प्रॉपर असे हलवून घ्यायचे. तर आपण दमादमाने हलवून घ्यायचं आपल्या पूर्ण. ठीक आहे, तर मित्रांनो आता आपल्याला 2 मिनिट ते झाकून ठेवायचे त्याला वाफ मिळवण्यासाठी चांगलं 1 ते 2 मिनिट. ठीक आहे, तर आपण झाकून ठेवूया. तर मित्रांनो 2 मिनिट झालेले आहेत आणि आपण गॅसने एकदम लो फ्लेमवर ठेवलो होतो. ठीक आहे, लो विचारच आपल्याला 2 मिनिट ठेवायचं त्याला चांगलं वाफेमध्ये शिजण्यासाठी. चला ओपन करूया. कसं आहे विषय. चला आता त्याच्यात टाकायचं आपल्याला 1 ग्लास पाणी. आपल्याला आत्ताच त्याला हलवायचं नाही, असंच पाणी टाकायचं झापून ठेवायचं. ठीक आहे, डबल 5 मिनिटासाठी प्रॉपर. तर चला, तर मित्रांनो चला ओपन करून बघूया कसं झालंय विषय आहे का नाही, क्वालिटी आले का नाही वांग्याच्या भाजीला आपल्या. कसं आहे बघा, त्याला थोडा वेळ आपण ते बघा कॅमेऱ्याच्या समोर सुद्धा फापा येत आहेत त्याच्या. कसं त्याला आपण थोडा वेळ 5 मिनिटानंतर ओपन करून हलवलं होतं. हलवून पुन्हा डबल 1-2 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. बघा भाजी एकदम तयार आहे. आपलं वांग परफेक्ट बनलंय, शिजलंय. काय परफेक्ट आपलं वांग शिजलंय. कसं आहे क्वालिटी आहे का नाही आहे. चला आपण त्याला झाकून ठेवूया 1 मिनिट. आणि चला मित्रांनो आता टाकू आपण कोथिंबीर मधात वरून. कशी दिसायला प्रॉपर भरलेलं वांग गावठी पद्धतीमध्ये. कसं आहे का नाही, क्वालिटी आले का नाही. झाकूया आता, करूया आपण गॅस बंद. ठीक आहे, तर मित्रांनो बघा कशी झाली आपली वांग्याची भाजी. आल्या का नाही कलर. चला हॉटेलमध्ये पण मिळेल का अशी क्वालिटी A1 क्वालिटी आणि ओरिजिनल. कसे आहे आजचा आपला हा आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ आवडला का. आवडला नसला तरी पण तुमच्याकडे पर्याय नाही, लाईक करू का सबस्क्राईब करू का पद्धतशीरपणे. ठीक आहे, भ्यायचं नाही लाईक करायला. ठीक आहे, तर असंच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.